काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. उद्या राहुल गांधी पुण्यात येणार आहेत, जेनझीशी संवाद साधणार आहेत. काय सांगाल? मला असं वाटतं की वैचारिक देवाणघेवाण तिथे होईल. उत्साह आहे, लेकरांना यायचंय, राहुल गांधींशी बोलायचंय आणि लेकरं येत आहेत. रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, एक बज आहे, एक उत्साह इथं निर्माण झालेला आहे. पुण्यात सगळीकडे फिरल्यानंतर असं वाटतंय की काय आहे बाबा हे सुरू. तर उत्साहामध्ये राहुलजींचं स्वागत लेकरं करतायत आणि राहुलजी लेकरांशी बोलायला येत आहेत. राहुलजींनी आज DCBच्या बाहेर एक आंदोलन केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? का आंदोलन करू नये? अन्यायाच्या विरुद्ध बोललंच पाहिजे. ज्या लेकराला लागलं ते लेकरू कोणाचं आहे? हिंदुस्थानाचं आहे ना, या भारताचं आहे ना, की नेपाळमध्ये की श्रीलंकामध्ये की बांगलादेशमध्ये की पाकिस्तानमध्ये त्याचा जन्म झाला होता. इथं जन्मलेला आहे आणि त्याच्या डोळ्याला जर इजा झालेली आहे तर त्याला कोणीतरी जबाबदार आहे आणि जो जबाबदार आहे तो सरकारमध्ये बसलेला आहे. तर त्या सरकारच्या विरुद्ध ज्यांनी ज्यांनी बुलेट्स वापरली, गन्स वापरली, त्याच्यावर FIR झालाच पाहिजे. एकीकडे बीजेपीकडनं ट्विट केलं जातंय, आता ते खरं की नाही माहित नाही, पण वंदे मातरमचा मुद्दा हटवण्यासाठी हे सगळं केलं जाते असा आरोप आहे. बीजेपी वाल्यांनी नॉन इश्यूला इश्यू बनवू नये. या देशामध्ये भरपूर सारे इश्यूज आहेत. बेरोजगारी आहे, महागाई आहे, लेकरांना त्या ठिकाणी सिक्युरिटी नाही आहे, महिला सिक्युरिटीज आहे, इंटरनॅशनली आपल्याला दाबल्या जाते आहे, आपण अमेरिकेचे गुलामासारखे वागतोय. हे सगळे इश्यूज आहेत ना. हे वंदे मातरम हा इश्यू नाही आहे आणि वंदे मातरम या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून गायला जात आहे. तर मग कशासाठी इश्यूला नॉन इश्यू करताय? नॉन इश्यूला इश्यू करताय कशासाठी करताय? जे इश्यूज आहे त्याच्यावर बोलण्याची हिंमत नसेल तर राजीनामा द्या, खुर्च्या खाली करा. यशोमती ठाकूर आज पुण्यात आलेले आहेत, उद्या परत त्या संवाद साधणारे झेनझी बरोबर. तुमचं म्हणणं काय, आता याच्यानंतर क्रांती होणार का? हा देश ना, वी आर अ यंग कंट्री, वी आर अ यंग नेशन आणि हा देश ते उद्याचं आपलं भविष्य आहे. तर क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. क्रांतीने बदल घडवलेला आहे आणि बदल हेच सत्य आहे. उद्या क्रांती होतीये. महाराष्ट्र सरकारने आज एक निर्णय घेण्याचा ठरवलंय की प्रत्येक बेरोजगार विद्यार्थ्याला 2,000 रुपये देणार. काय सांगाल? 2,000 देण्यापेक्षा 20,000ची नोकरी द्या असं मी म्हणेन. नक्कीच. धन्यवाद. आपल्या बरोबर यशोमती ठाकूर होत्या आणि त्यांनी प्राईम टाइम महाराष्ट्र बरोबर संवाद साधला. पुण्याहून प्रतीक्षा पारखी, प्राईम टाइम महाराष्ट्र, पुणे.